दंडवत प्रणाम। आजच्या सत्रामध्ये आपण गुरुपौर्णिमा या संदर्भातला विषय बघणार आहोत। गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असं देखील एक नाव आहे। महानुभाव पंथामध्ये देखील या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जे ते शिष्य असतात ते आपापल्या गुरूंची भेट घेत असतात, त्यांचं पूजन वगैरे करत असतात। परंतु तसं पाहता या गुरुपौर्णिमेला महानुभाव पंथाला जे काही प्रमाण आवश्यक असतात ते प्रमाण या गुरुपौर्णिमेला लागू होत नाहीत। कारण की या गुरुपौर्णिमे निमित्ताने असं सांगितलं जातं की या दिवशी व्यासांचा जन्म झालेला होता आणि अनेक इतर जी काही प्रमाणं दिल्या जातात त्या प्रमाणांना देवतेच्या शास्त्राचा आधार आहे। आणि म्हणून अन्य लोक जे असतात ते अन्य लोक या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने काही भजन पूजन वगैरे इत्यादी करत असतात। गुरूंचं पूजन जे आहे ते या निमित्ताने केलं जातं। या सर्व विधींना देवताशास्त्राचं प्रमाण आहे किंवा जे काही प्रमाण असेल ते अन्य शास्त्राच्या आधारानेच आहे। आणि आम्हाला अन्य शास्त्राच्या आधाराने जे आमच्या स्वामींनी सांगितलं की शोक्ती, शास्त्रोक्ती आणि लोकोक्ती या आधाराने आम्हाला काहीच करायचं नाही। या तिन्ही उक्ती परित्यजून आम्हाला जेही काही करायचं आहे या तीन प्रमाणांच्या व्यतिरिक्त, शोक्ती म्हणजे स्वतःची मतं आहेत, शास्त्रोक्ती म्हणजे जे देवता शास्त्रामध्ये जे आलेलं आहे, आणि लोकोक्ती म्हणजे परंपरेने किंवा लोकांच्या माध्यमातून ज्या गोष्टी काही निर्माण झालेल्या आहेत त्या इत्यादी तीन उक्त्या आहेत। तीन इत्यादी काही माध्यमातून काही गोष्टी चालत आलेल्या आहेत। आम्हाला या तिन्ही उक्त्यांना बाजूला ठेवून ईश्वरोक्ती जी आहे, ईश्वर प्रमाण जे आहे आणि ईश्वराने सांगितलेले जे आहे, विहित ज्याला आम्ही म्हणतो, येत आदीन होई जे येथोनी म्हणितले की जे, हे मी माझ्या अनेक निरूपणांमधून हा विषय सतत मांडत असतो की महानुभाव पंथीय साधकाने कुठेतरी या गोष्टींचा विचार हा केला पाहिजे। आम्ही जेही कार्य करतो त्या कार्यांना ईश्वर विधींचं प्रमाण असणं आवश्यक आहे, गरजेचं आहे। आणि त्याच आधाराने आम्हाला अनेक कार्य जे आहेत ते करत असताना याचं भान ठेवता आलं पाहिजे। या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असंही म्हणतात कारण की व्यासांचं त्यावेळी जन्म झालेला होता त्या दिवशी असंही एक म्हटलं जातं। आणि सोबतच त्या निमित्ताने व्यासांचं, कारण की व्यासांनी अनेक ग्रंथ निर्माण केलेले आहेत हिंदू धर्मीयांसाठी, म्हणजे व्यासांचं एक खूप मौलाचं जे काही ग्रंथ निर्मिती आहे त्यांच्या माध्यमातून झालेली आहे। आणि म्हणून त्या दिवशी सर्वांचे गुरु म्हणजे व्यास आहेत असं मानून समस्त लोक त्यांचं भजन पूजन हे करत असतात। परंतु आम्हाला काय करायचं आहे की याही पलीकडे आम्हाला परमेश्वराच्या भजनापूजनामध्ये आम्हाला आमचा जो काही वेळ आहे तो उपयोगी लावायचा आहे। आणि गुरुपूजन हे कुठल्याही एका दिवशी म्हणून ते नसतं। गुरुपूजन हे तुमच्या जे काही गुरु आहेत ते जेव्हापासून तुमचे गुरु झाले त्या दिवसापासून तर तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही गुरूंना, तुमचे जे गुरु आहेत त्यांना अभिमानास्पद वाटेल असं काय कार्य तुम्ही करणं, त्यांना प्राऊड फील होईल तुमच्या त्या वर्तनातनं, आचरणातनं। हे सर्व काही गुरुचं पूजन आहे। म्हणजे गुरूंना काहीतरी द्रव्य दिलं, वस्त्र दिलं, काही त्यांचं भजन पूजन केलं, हे गुरूंचं जसं तसं पूजन नाही आहे। ज्या क्रियेमुळे तुमच्या गुरूंना तुमच्याविषयी अभिमान वाटतो, स्वतःविषयी त्यांना एक छान वाटतं, आनंद वाटतो की माझा शिष्य इत्यादी प्रकारे चांगलं कार्य करतो आहे, हे प्राऊड फील करण्याचे जेवढे काही कार्य आहेत, जेवढं काही आचरण आहे ते खऱ्या अर्थाने गुरुचं पूजन आहे। त्या माध्यमातून गुरु जे प्रसन्न होतात असं प्रसन्न तुम्ही गुरूंना कशाच्याच दृष्टपर गोष्टींच्या माध्यमातून करू शकत नाही। गुरूंना भरपूर खाऊ पिऊ घातलं, भरपूर द्रव्य दिलं, भजन पूजन केलं, याने गुरु प्रसन्न होतील देखील, परंतु गुरूंचं जे अंतःकरण जे प्रसन्न होणार आहे
ते तुमच्या योग्य कार्य करण्यामुळे, योग्य आचरणामुळे तुमचे गुरु प्रसन्न होते. आमच्या स्वामींच्या सन्निधानी असलेले पद्मनाभी देव त्यांनी विचारलं, एका त्या शिष्यमंडळी काही आलेली होती परमानुभव देवांची, आणि त्यांना विचारलं की तुमच्या गुरूंचं नाव परमानुभव देव आहे का? म्हणजे त्यांचा अनुभव परमाणू एवढाच आहे का? त्याच्यामुळे काय झालं, शिष्य दुखावले गेले, गुरूंना कळलं, गुरुसुद्धा दुखावले गेले. आणि त्याच्यामुळे काय झालं की ह्या घटनेमुळे स्वामीसुद्धा दुखावल्या गेलेले आहेत. म्हणजे हे काय आहे की या निमित्ताने त्यांनी फक्त त्या शिष्यांना किंवा गुरूंनाच दुखावलं असं नाही, तर त्यामुळे स्वामी दुखावले गेले की ते म्हणाले की श्री चक्रधर स्वामी जे आहेत हे शिष्यांना असंच शिकवतात का? म्हणजे हे गुरुची याच्यामध्ये मानहानी आहे. परंतु जर का तीच गोष्ट आपण जर का अयोग्य, आता ही गोष्ट तर अयोग्य झाली, परंतु योग्य जर का आपण वर्तन केलं, आचरण केलं, आणि जर का आपल्या गुरूंना जर का कोणी सांगितलं की तुमचे जे शिष्य आहेत त्यांचे सर्व वचन पाठांतर आहेत, ते खूप चांगले स्मरणनिष्ठ आहेत, खूप चांगली सेवा करतात, अतिशय उत्तम वासनिक आहेत, असं जर का आपल्या गुरूंना कोणी सांगितलं तर निश्चितच आपल्या गुरूंना इतका मोठा अभिमान वाटणार आहे की त्या निमित्ताने गुरूंना एवढा अभिमान वाटेल आपल्याबद्दल की तसा अभिमान तुम्ही इतर कुठल्याही दृष्टपर वस्तूने, पदार्थाने, द्रव्याने तुम्ही गुरूंच्या अंतःकरणात तो निर्माण करू शकत नाही. तो याच माध्यमातून करू शकता. आणि म्हणून हे गुरूंचं खरं पूजन आहे. गुरूंना प्राऊड फील करवून देणं, अभिमान वाटावं असं कार्य करणं, हेच गुरूंचं खरं पूजन आहे. आणि म्हणून आपण गुरूंनी सांगितल्या पद्धतीने, आमचे स्वामी सांगतात गुरु रणु गंतव्य, म्हणजे गुरूंनी सांगितलं तसं करावं. परंतु या माध्यमातनं त्या गुरूंनी जे काही ईश्वर वचनोक्त सांगितलेलं आहे त्या गोष्टी करणं. आमच्या आचार्य भट्टोबासांच्या सन्निधानी रामदेव नावाचे एक साधक होते, आणि ते जे काही आचरण करायचे त्याचं भट्टोबासांनासुद्धा अभिमान होता की त्यांनी म्हणाले की आता तुम्ही काही थोडंसं तब्येत, तुमची प्रकृती ठीक नाही आहे, तुम्ही आटण्याला जाऊ नका. त्यांनी भट्टोबासांना विचारलं, तुम्ही सांगितलं ते करू का स्वामींनी सांगितलं ते करू? आचार्य भट्टोबासांना खूप बरं वाटलं की माझ्या स्वामींचं ऐकणारा सुद्धा साधक अशा अवस्थेमध्ये सुद्धा देवाचं तो ऐकतोच आहे. आणि म्हणून भट्टोबास म्हणतात की देवाने सांगितलं तेच ऐका. म्हणजे भट्टोबासांना किती अभिमान वाटला की असे साधक माझ्या समोर उभे आहेत. आणि हे एक प्रकारे भट्टोबासांचं पूजनच आहे. आणि म्हणून आपल्या गुरूंचं पूजन कशात सामावलेलं आहे हे लक्षात घ्या. आणि त्या पद्धतीने आपल्याला आपल्या श्वासाच्या शेवटच्या घडीपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या गुरूंचं अशा प्रकारचं पूजन ही आपल्याला करायचं आहे. बाकी तुम्हाला गुरूंचं काय वस्तू पदार्थ देऊन पूजन करायचं असेल, हा तुमचा तो एक सेवेचा भाग आहे. परंतु नुसतंच तेवढं देऊन चालणार नाही की तुम्ही गुरूंना एवढं दिलं आणि म्हणजे सर्व काही त्याच्यामध्ये समाविष्ट आहे, अशातला भाग नाही. तर तुम्हाला दृष्टपर काय द्यायचं ते तुम्ही देऊ शकता, परंतु दृष्टपर देऊन नुसतं चालणं आहे. अदृष्टपर कंपल्सरी तुम्हाला, म्हणजे परमेश्वराने सांगितलेलं आचरण तुम्हाला सदैव करावं लागेल. आणि जेणेकरून तुमच्या गुरूंना चांगलं वाटेल अशा प्रकारचंही कार्य आपल्याकडनं करता आलं पाहिजे, आपल्याकडनं ते घडलं पाहिजे. हे खऱ्या अर्थाने गुरूंचं पूजन आहे. आणि म्हणून व्यास पौर्णिमा, गुरु पौर्णिमा या निमित्ताने काही शिष्यमंडळी गुरूंना शुभेच्छा देतात. मलाही काही शुभेच्छा येतात की गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आता या शुभेच्छा देण्यामागचं काय नेमकं लॉजिक आहे किंवा काय कारण आहे मला काही समजत नाही की का द्यावं अशी शुभेच्छा गुरूंना, की बाबा आमच्यासारखे शिष्य भेटले म्हणून तुम्हाला शुभेच्छा, की बाबा यांचा काही त्रास होऊ नये असं काही असेल तर तो एक भाग वेगळा. परंतु आम्हाला अन्यशास्त्राच्या आधाराने कुठल्याच प्रकारच्या सणांचं साजरीकरण करायचं नाही, कुठले सण साजरे करायचे नाही आहेत हे लक्षात घ्या. आणि आम्हाला आमच्या श्री चक्रधर स्वामींनी महानुभाव तत्त्वज्ञानामध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याच आधाराने आम्हाला
जे जे काही आचरण करायचं असेल, विधी करायचा असेल, तर ते आपल्याला करता आलं पाहिजे. या व्यतिरिक्त इतर कुठल्याही गोष्टीचं प्रमाण आपण मानता कामा नये. बस आजच्या या सत्रामध्ये मला हा एक महत्त्वाचा विषय सांगायचा होता. धन्यवाद.